नमस्कार. जयश्रीस रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण बिना अंड्याचे अगदी 10 मिनटामध्ये पॅनकेक तयार करून घेणार आहोत. अगदी मुलांना आवडेल असे हा हेल्दी नाश्ता सकाळी तुम्ही मुलांना दुधासोबत दिलं तर मुलेही आवडीने खातील आणि म्हणतील, "अगं मम्मी, तू काय कमालीचे पदार्थ बनवतेस गं." अतिशय सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत हे पॅनकेक पटकन तयार होतात आणि खूप कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे. तर मुलेही आवडीने हे खातील. तर माझं तुमच्याकडे निवेदन आहे, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग सुरू करूया. इथे मी एक बाऊल घेतला आहे. त्या बाऊलवरती आपल्याला चाळण ठेवून द्यायची आहे आणि कुठल्याही घरातल्या वाटीने किंवा एक मेजरमेंटच्या कपाने तुम्ही हे सर्व वस्तू मोजून घ्यायचं गरजेचं आहे. इथे मी सर्वात आधी गव्हाचं पीठ 1 कप हे घेणार आहे. अगदी आपल्याला ते कप दाबून नाही भरायचं, हलकंच ते आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर 1 कप मी इथे गव्हाचं पीठ हे घेतलेलं आहे आणि 1 कप आपण मैद्याचं पीठ हे वापरणार आहोत. तुम्ही फक्त मैद्याचंसुद्धा केक हे बनवू शकता, पण गव्हाचं पीठ आणि मैद्याचं पीठ दोन्ही मिळून जर हे पॅनकेक केलं तर खूप हे छान लागतात आणि मुलांना पण हेल्दी हे खाण्यासाठी तयार होईल. तर आणखीन 1 कप मी इथे मैद्याचं हे पीठ घेतलेलं आहे. आता हे आपण चाळून छान घेणार आहोत. चाळून घेणे हे खूप गरजेचं आहे. आता इथे मी 1 कप हे साखर घेणार आहे. जी आपली घरची साखर होती ते मी इथं बारीक करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये. ते 1 कप यामध्ये आपण घालून घेऊया आणि छान अशी ही चाळून घेणार आहोत. आता आपण यामध्ये 1 कप हे मिल्क पावडर घालणार आहोत. इथे मी पॅकेटमध्ये येतं ते मिल्क पावडर घेतलेलं आहे. तुम्हाला कुठेही हे दुकानामध्ये किराणा मालच्या मिळू शकतं सहज. तर 1 कप इथे मी मिल्क पावडर हे घेतलेली आहे. तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी कंडेन्स मिल्क यामध्ये घातली तरी देखील चालेल, पण मिल्क पावडर घालणे हे खूप गरजेचं आहे. तुम्ही जर कंडेन्स मिल्क यामध्ये घालत असाल तर 2 ते 3 चमचे यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे. अगदी जो आपला घरचा चमचा असतो वापरण्यातला तो 1 चमचा इथे मी वापरला आहे. आता ते पण आपण एकजीव करून घेऊया आणि 1 टेबलस्पून हनी आपल्याला घालायची आहे. अगदी फ्रेश हनी आपल्याला यामध्ये वापरायची आहे, बॉटलमधली असते ते. आणि अगदी पाऊण चमचा इन्सेन्स यामध्ये घालायचे आहे. इन्सेन्सऐवजी तुम्ही इलायची पावडर यामध्ये देखील घालू शकता. आता इथे मी 1 कप दूध घेतलेलं आहे आणि थोडं थोडं दूध यामध्ये घालून हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला जास्त यामध्ये पटकन दूध हे नाही घालायचं. लागेल तसं आपल्याला थोडं थोडं यामध्ये दूध घालून हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. तर थोडं थोडं यामध्ये दूध घालून हे एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी हे बेटर आपल्याला पातळ नाही करायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं. आणखीन थोडंसं यामध्ये मी दूध घालून हे एकजीव करून घेते. मला पीठ थोडंसं घट्ट वाटतं आहे आणखीन. तर इथे मी हे छान असं पीठ हे तयार करून घेतलेलं आहे. ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अगदी रबरासारखी आपल्याला ठेवायची आहे. इथे मला 1.5 कप हे दूध लागलेलं आहे. आणखीन वरती मी 2 चमचे यामध्ये दूध घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. रबरासारखी आपल्याला हे ठेवायचं आहे. इथे गॅस सुरू करून आपल्याला पॅन ठेवून द्यायचा आहे आणि अगदी पॅन मंद आचेवरतीच गरम करायचं. थोडंसं त्याच्यावरती तुपाने ब्रश करून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने ते पुसून घ्यायचं आणि कुठल्याही एका पळीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे पॅनकेकसाठी. म्हणजे आपले पॅनकेक हे एकाच आकाराचे तयार होतील. तर मी इथं पॅनकेक मधोमध
घालून घेतलेला आहे आणि 2 मिनिटं ह्याच्यावरती झाकण ठेवून काढून घेतलेला आहे. 2 मिनिटानंतर आपण पाहूया तर पॅनकेक आपले छान आहे, खालून ब्राऊन झालेला आहे, कलर ह्याचा मस्त असा सुरेख आलेला आहे. आता हे उलटून घेऊया. अगदी तुम्ही पाहू शकता किती मस्त असा ह्या पॅनकेकचा रंग आलेला आहे. आणखीन मी एक पॅनकेक तुम्हाला करून दाखवते. एकाच कुठली तरी एक चमचा आपल्याला सेट करून घेतला की आपले एकाच आकाराचे पॅनकेक हे तयार होतात. आता हे पण पॅनकेक आपण उलटून घेऊया. ह्याच्यावरती जाळी किती सुरेख आलेली आहे तुम्ही पाहू शकता. तर अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे पॅनकेक तयार करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे. आता हे सर्व पॅनकेक मी असे छान असे रेडी करून घेतलेले आहेत. एका वाटीमध्ये माझे 7 ते 8 हे पॅनकेक तयार झालेले आहेत. तर मुलांना तुम्ही सकाळी नाश्त्याला दुधासोबत, मधासोबत, बटरसोबत हे पॅनकेक खाऊ देऊ शकता. पटकन 10 मिनिटांमध्ये हे तयार होतात. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही मुलांना हे नक्की खाऊ घाला. तर माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशा छान छान मस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.